झाडांचे महत्त्व. मुले आणि शाळेच्या माळिणीमध्ये झाडांच्या महत्त्वाबद्दल चर्चा. हाय माळी आंटी, आम्ही शाळेत पर्यावरण आणि झाडांच्या महत्त्वाबद्दल वाचलं आहे. आम्हाला झाडांबद्दल आणखी माहिती हवी आहे आणि हे सुद्धा जाणून घ्यायचंय की जास्त झाडं लावल्याने काय होईल. हाय मुलांनो, मला आनंद आहे की तुम्हाला झाडांमध्ये रुची आहे. ते खरंच आपले पर्यावरण आणि आपल्या खुशालीसाठी खूप गरजेचे आहेत. मला सांगा, तुम्हाला काय जाणून घ्यायचंय? आंटी, आम्हाला माहिती आहे की झाडांपासून ऑक्सिजन मिळतो, पण तुम्ही आम्हाला सांगू शकाल का की ते इतके गरजेचे का आहे? हो नक्कीच. झाडांचे महत्त्व पर्यावरणात खूप मोठे आहे. हे कार्बन डायऑक्साईड शोषून घेऊन ऑक्सिजन उत्पन्न करतात, ज्यामुळे प्रदूषण कमी होते. हे सगळं फोटोसिंथेसिस प्रक्रियेमार्फत होतं. हे नैसर्गिक एअर फिल्टर सारखे काम करते, जे धुळीचे कण आणि प्रदूषण थांबवते. याशिवाय झाडे सावली देतात, ज्यामुळे वातावरण थंड राहते आणि विजेचा वापर कमी होतो. हे तर खूपच रोचक आहे. झाडांचे आणखीही काही फायदे आहेत का? निश्चितच. झाडांचे अनेक फायदे असतात. ते राहण्याचं ठिकाण बनवतात, जनावरांसाठी, पक्ष्यांसाठी आणि किड्यांसाठी. यामुळे बायोडायव्हर्सिटीला चालना मिळते. ते मातीला आपल्या मुळांनी बांधून तिला पसरण्यापासून रोखण्यात मदत करतात. झाडं हवेच्या तीव्र गतीला कमी करतात आणि तीव्र हवेमुळे होणाऱ्या वादळांपासून वाचवतात. याशिवाय हे पाण्याच्या चक्रामध्येही भूमिका बजावतात, जमिनीतून पाणी शोषून घेऊन आणि ते पुन्हा वातावरणात सोडून. आणि या प्रक्रियेला ट्रान्सपिरेशन असं म्हणतात. वाव, झाडे खरंच अद्भुत आहेत. झाडांच्या लाकडापासून लोक फर्निचरही बनवतात. तुम्ही आम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांबद्दल सांगू शकता का, जे आम्ही लावू शकतो? हो नक्कीच. तुम्ही तुमचे स्थान आणि हवामानानुसार वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावू शकता. काही सामान्य झाडांच्या प्रकारामध्ये ओक, मेपल, पाईन, स्प्रूस, बर्च, चेरी, ॲपल आणि विलो आहेत. प्रत्येक झाडाचं आपलं वैशिष्ट्य आणि महत्त्व असतं. कोणती झाडं पक्षी आणि वन्यजीवांना आकर्षित करण्यासाठी सगळ्यात चांगली आहेत? ती झाडं ज्यांच्यावर फळं, बेरीज किंवा नट्स येतात, ती पक्ष्यांना आणि वन्यजीवांना आकर्षित करण्यासाठी चांगली असतात. उदाहरणार्थ, सफरचंद किंवा चेरी सारखी फळं असलेली झाडं पक्ष्यांना आवडतात. तर ओक झाडापासून ओले दाणे मिळतात, ज्यावर खूपसे जीवजंतू अवलंबून असतात. तुम्ही तुमच्या राहण्यानुसारही झाडं लावण्याबद्दल विचार करू शकता, कारण ती तुमच्या स्थानिक परिस्थितींच्या अनुकूल असतात आणि वन्यजीवनासाठीही उत्तम असतात. आम्ही सगळे मिळून कसे आणखी जास्त झाडं लावू शकतो? ऐकून खूप छान वाटलं. असं करण्याच्या खूपशा पद्धती आहेत. तुम्ही तुमच्या शाळेत, समुदायात किंवा पर्यावरण संघटनामार्फत आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमामध्ये भाग घेऊ शकता. याशिवाय तुम्ही स्थानिक झाडांचे प्रकार आणि त्यांना लावण्याच्या गरजांबद्दल जाणून घेऊ शकता आणि आपले कुटुंब आणि मित्रांनाही शिकवू शकता. तसेच त्यांनी आपल्या बागेत किंवा स्थानिक हिरवळीच्या ठिकाणी झाडे लावावीत. लक्षात ठेवा, एक झाड सुद्धा मोठा फरक आणू शकतं. आमची खूप इच्छा आहे की आम्ही जास्त झाडं लावावीत, जेणेकरून आमचं वातावरण उत्तम राहू शकेल. खूप चांगली गोष्ट आहे मुलांनो. झाडं लावल्याने आपण आपल्या धरणी मातेला स्वच्छ ठेवू शकू आणि हिरवळ वाढेल. आणि लक्षात ठेवा, झाडांची निगा राखणे हे खूप आवश्यक आहे. त्यांना पाणी घालावं, खत टाकावं आणि काटछाट करत राहावं. चला तर मग आपण सगळे मिळून येणाऱ्या पिढीसाठी जास्तीत जास्त सुंदर आणि फायदेशीर झाडं लावण्यासाठी पावलं उचलू. अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल, म्हणून प्लीज लाईक, शेअर, कमेंट आणि नक्कीच सबस्क्राईब करा.